नमस्कार. माझे नाव कुमारी मृण्मयी विजयानंद गायकवाड. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. मी येथे 42व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे मिनी डिजिटल क्लासरूम. सध्या सर्वत्र डिजिटल शिक्षणाचे वारे वाहत आहे. महाराष्ट्र शासनाने ही जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे. परंतु शाळा डिजिटल करण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी जसे की प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर यांसारख्या गोष्टी खूप महाग असतात. त्या प्रत्यक्षात उपलब्ध होतीलच असे नाही. त्यातच माझे आई वडील हे दोघेही प्राथमिक शिक्षक असून आपली शाळा डिजिटल करण्यासाठी चाललेली त्यांची धडपड मी पाहत होते. त्यातूनच मग कमीत कमी खर्चात आपली शाळा डिजिटल कशी करता येईल या संकल्पनेतून मी ही प्रतिकृती बनवण्याचा निर्णय घेतला. आता जवळजवळ 80 ते 85% शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाईल हा आहेच. मग याच मोबाईलचा वापर करून आपण कमी खर्चात आपली शाळा डिजिटल करू शकतो असा विचार करून मी ही प्रतिकृती साकार केलेली आहे. माझ्या मिनी डिजिटल क्लासरूम या प्रतिकृतीचा पहिला भाग आहे तो म्हणजे 3D होलोग्राम. यासाठी YouTube वरून काही व्हिडिओ डाउनलोड करून घेतलेले आहेत. साध्या लॅमिनेशन पेपरचे तुकडे विशिष्ट मापामध्ये चिकटवून तयार केलेला हा होलोग्राम मोबाईलवर व्हिडिओ चालू करून त्यावर ठेवले असता आपल्याला व्हिडिओची 3D प्रतिमा दिसते. याचा वापर आपण विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी किंवा पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी यासाठी करू शकतो. या काचेत तुम्हाला व्हिडिओची 3D प्रतिमा दिसते. जसं की हे फुलपाखरू प्रत्यक्षात उडतंय असं वाटतं. इथे पक्षी प्रत्यक्षात फिरताना दिसतोय. मासा जणू समुद्रात पोहतोय असं आपल्याला वाटतं. या चित्रातील प्रत्येक हालचाली आपल्याला खरोखरच्या वाटतात. यानंतरचा माझा पुढचा भाग आहे तो म्हणजे RCDचे होलोग्राम. यासाठी काही व्हिडिओ डाउनलोड करून घेतलेले आहेत. काही काचा विशिष्ट कोणामध्ये चिकटवून तयार केलेले हे उपकरण मोबाईलवर ठेवले असता आपल्याला 3 व्हिडिओ एकत्रितरित्या 3D स्वरूपात दिसतात. प्ले स्टोअर वरून मिळणाऱ्या ऍप्सने आपण असे व्हिडिओ तयारही करू शकतो. या काचेत तुम्हाला 3 व्हिडिओ एकत्रितरित्या दिसतायत, ते सुद्धा 3D स्वरूपात. यानंतरचा माझा तिसरा भाग आहे तो म्हणजे स्पीकर. हा स्पीकर बनवायला अगदी सोपा आहे.
यासाठी आपल्याला फक्त पीव्हीसी पाईप आवश्यक असतात। पीव्हीसी पाईपचे काही भाग जसे की एल एंड, रिड्युसर आणि हा पाईपचा छोटा तुकडा, यामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी एक छोटा छेद केलेला आहे। या छेदात मोबाईल ठेवला की आपल्याला बाजारात मिळणाऱ्या मिनी स्पीकर एवढा आवाज ऐकू येऊ शकतो। मोबाईल मधून येणारा आवाज आणि या स्पीकर मध्ये मोबाईल ठेवल्यावर त्यातून येणारा आवाज यातील फरक आपल्याला सहज लक्षात येऊ शकतो। रंग ना चढ़ सके तेरा नाम सीने पे लिखा, हर कोई आके पढ़ सके तेरा रंग ऐसा चढ़ गया, कोई और रंग ना चढ़ सके तेरा नाम सीने पे लिखा, हर कोई आके पढ़ सके। तेरा दौड़ना ये भागना सिखाया, सच्चाइयों का मतलब तेरे पास आके जाना, मैंने जिंदगी का मकसद सत्य में सत्य में सत्य में बजते सच्चा है प्यार। यानंतरचा माझ्या प्रतिकृतीचा चौथा भाग आहे तो म्हणजे इमेज किंवा स्लाइड प्रोजेक्टर। लॅमिनेशन पेपरवर परमनंट मार्करच्या सहाय्याने अभ्यासक्रमातील विविध आकृत्या काढून त्याचे पडद्यावर प्रोजेक्शन केले असता तो भाग विद्यार्थ्यांना पटकन समजून येईल असे मला वाटते। तसेच शिक्षकांना आकृत्या परत परत फळ्यावर काढत बसण्याचीही गरज नाही। यामध्ये आपण विज्ञानातील प्रयोग, विविध आकृत्या, गणितातील व भूगोलमधील काही भाग सहजरित्या समजावून देऊ शकतो। इथे बहिर्गोल वक्र भिंग बसवलेला आहे, इथे स्लाइड ठेवलेली आहे आणि इकडून प्रकाश स्रोत सोडलेला आहे। आपण जेव्हा स्लाइडवर प्रकाश स्रोत सोडतो तेव्हा तिथे मोठ्या आकारात प्रक्षेपण होतं। ही अमिबाची आकृती आहे, यामध्ये आपण स्लाइड चेंजही करू शकतो। जसे की ही स्पोरोजिनियसची आकृती आहे, यामध्ये आपण गणितातील आकृत्या किंवा भूगोलमधील आकृत्याही टाकू शकतो। जसे की ही ट्रॅपेझियमची आकृती। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हा भाग सहजरित्या समजून येईल। आता मी जो दाखवणार आहे तो या प्रतिकृतीचा मुख्य भाग म्हणजेच स्मार्टफोन किंवा व्हिडिओ प्रोजेक्टर। आपल्या मोबाईलवर आपण इंटरनेटच्या सहाय्याने असंख्य व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकतो। मोठ्या आकारात प्रक्षेपण करण्यासाठी हे उपकरण मी बनवलेले आहे। मोबाईलची छोटी स्क्रीन याद्वारे आपण मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करू शकतो। चांगले महागडे प्रोजेक्टर जे काम करतात अगदी तेच काम माझा हा प्रोजेक्टर करतो असे मला वाटते। इथे बहिर्वक्र भिंग बसवलेला आहे, 45 अंशाच्या कोनात आरसा बसवलेला आहे आणि इथे मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड बसवलेला आहे। यावर मोबाईल ठेवला असता समोरच्या पडद्यावर आपल्याला व्हिडिओ प्रक्षेपित करता येतो।
8 9 एक दशक म्हणजे 10. मी जी प्रतिकृती आपणासमोर साकार केलेली आहे ती संपूर्णपणे विद्युत विरहित आहे. याला कोणत्याही प्रकारच्या विजेची आवश्यकता नाही. तसेच याला कोणत्याही प्रकारची केबल अथवा वायर लागत नाही. अशा प्रकारे आपण या मोबाईलचा वापर करून आपली शाळा कमी खर्चात डिजिटल बनवू शकतो. माझे सर्व शिक्षकांना आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे आपली शाळा डिजिटल नक्कीच करावी. धन्यवाद.